कोणतं बावी? शिरूर कासार शिरूर पशुबाई बर. 19 वर्ष झालं तुम्ही या दिंडीमध्ये आहेत. त्याच्यातलं काय अनुभव वगैरे एखादा सांगाल? सुंदरचे हा. भरपूर सेवा करतात लोक, अन्नदान करतात, चालूच आहे सेवा. आज कितवा मुक्काम आहे तुमचा हा? आज 7वा 7वा मुक्काम आणि शेवटचा मुक्काम शेवटचा मुक्काम ढेकळीची वाडी बर. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पंढरपूर. या दिंडीमध्ये किती लोक असतील साधारण? आता 1,500 असते. बर. चला कुंडलिका 9,000 लोकसंख्या. 9,000. जास्त वारकरी जास्त. हो. या भगवानगडावरून मौजे रोहकल व साकत या शिवेवरून जाणारी ही दिंडी, अंदाजे 10,000 लोकसंख्या असणारी ही दिंडी आहे. गेली 40 वर्षापासून याच रस्त्यावरून जाणारी ही एकमेव दिंडी आहे. आणि या रोहकल परिसरातून, रोहकल साकत परिसरातून ही हरिनामाचा घोष करीत जाणारी दिंडी गेल्या 50 वर्षापासून निरंतर आहे. त्यापूर्वी कधीपासून भगवान महाराजांच्या प्रेरणेने ही गडावरून चालू झालेली दिंडी आता खूप मोठा आकार घेते. अंदाजित 10,000 लोकांची दिंडी असणारी, याच्यामध्ये सगळे सुशिक्षित स्त्री पुरुष लहान मुलं ही सर्व या दिंडीमध्ये सामील झालेल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे. या दिंडीमध्ये अगदी लहान थोरापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्व लोक असणारी, त्याचबरोबर 20 ते 25 दिवस घरदार सोडून या दिंडीमध्ये सामील होणारा असा ही सगळ्या जाती धर्माचा जनाधार वर्ग आहे. आणि ही दिंडी अशीच या रोहकल साकत या रस्त्यावरून पुढे परांडा आणि परांडा मार्गे कुर्डवाडी आणि पंढरपूरकडे जाणारी ही पायी चालणारी दिंडी आहे. तर या दिंडीमधले खास आकर्षण म्हणजे पुढे जो रथ असतो, तो रथ आता जवळच आलेला आहे. आपण ते रथाचं दर्शनही थोड्या वेळामध्ये घेणार आहोत. या दिंडीचं मुख्य आकर्षण असणारा हा रथ भगवान महाराजांचा हा रथ आहे. आणि या रथाचं आपण दर्शन घेत आहोत या साकत परिसरामध्ये. या रथाचे जे सेवक म्हणून काम करणारे, आपलं नाव काय? लक्ष्मण यादव घुगे. लक्ष्मण यादव गुगे. आपलं गाव? भगवानगड. भगवानगड. बरं. किती वर्ष झालं तुम्ही या सेवेमध्ये आहात? 11 वर्ष झालं. आता ही जी ट्रॅक्टर वगैरे आहे, ही संस्थानाच्या वतीनं असतो का तो असा वैयक्तिक सेवा म्हणून केलेला आहे? पालखीच्या सेवेमध्ये आहे 2011 पासून. तर तुम्हाला काय सांगाल तुम्ही या भगवान गडावरून जे पालखी निघते, त्या पालखीची जी तुम्ही सेवा करताय, गेली किती वर्ष? 14 वर्ष झालं तुम्ही ही सेवा करताय. तर सेवेबद्दल तुम्ही काय 2 शब्द सांगाल? काय तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? सेवा चांगली, सेवा केली म्हणजे देवाची सेवा, भाऊ तुम्हाला काय अनुभव आला या सेवा करण्याच्या पाठीमागं? तुम्हाला काहीतरी अनुभव आला असेल ना? काय पण सेवा आहे चांगली, देवा बाबाची सेवा, भाऊ बाबाची सेवा करणे चांगली आहे. चांगलं आहे. तुमच्या संसारामध्ये प्रगती झाली वगैरे ह्या गोष्टी असतील ना? हो, होत्यात, आपोआप होत्यात, काही सांगायची गरज नाही. तुम्ही काय सांगाल? बडे महाराज बीडी बडे काय सांगू आता, बाबाची सेवा केल्याने आनंद वाटतो. बर. बडेंचं मूळ गाव कोणतं? कीर्तनवाडी, पाथर्डी तालुका. बर. तुमचा नेहमीचा बाकीचा काय, शेती का नोकरी? किराणा दुकान आणि शेती. बर. तुमचं काय? आम्ही शिंगोरीचे वारकरी. बर. पायथ्याशी आमचं गाव. बर. गडाच्या पायथ्याशी आहे. म्हणजे ह्या ट्रॅक्टर, ह्या पालखीच्या जवळ असणारी सगळी गडाच्या जवळची माणसं आहेत का तुम्ही? म्हणजे किती वर्षापासून तुम्ही ह्या पालखीमध्ये आहात? मी 5 वर्षापासून.
मी 10 3 वर्ष वर्षापासून 3 वर्ष मी 10 वर्ष एक 30-40 वर्षापासून असणारी कोण आहेत का व्यक्ती तुमच्या की जे आहेत का कोणी इथं आता सध्या? हां हां. मग तुमच्या सगळ्यात जास्त असणारी किती परिचित लोक आहेत किंवा 50 वर्ष झालं या सातत्याने या पालखीमध्ये येतात की त्यांना आज चालता येत नाही पण तुमच्या गाडीमध्ये बसून आहेत? हां आहेत का? किती वर्षापासूनचे आहेत हे अशी? कमीत कमी 70-80 वर्ष 70-80 वर्षापासूनचे. अरे वा. त्यांचं पूर्ण आयुष्यच गेलं म्हणायचं सेवेकर. हां काळींचं भीमसिंग महाराजांच्या सानिध्यात 40 वर्ष, बर. बाबांच्या सानिध्यात 10 वर्ष, हां हां. आणि शास्त्री महाराजांच्या काळात 22 वर्ष, अशी 90 वर्ष त्यांची गेली. बर. छान छान छान. म्हणजे एक खूप मोठा वारसा असणारी ही दिंडी आहे. चला, तर आमच्या या रोहकल ग्रामवासियांच्या वगैरे वतीनं सर्व या श्रीच्या चरणी आम्ही सगळी प्रार्थना करतो आणि तुमच्या पुढच्या मुक्कामाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅमेरामन महारुद्र जाधव, वार्तांकन महारुद्र जाधव, रोहकल. हां, कुठून आले? तुमच्या दिंडीचं नाव आणि तुम्ही कुठून आले ते सांग. यवतमाळहून आलेलो आहे. बर. भगवान बाबाची दिंडी आहे. कधी निघाली होती? ही 5 तारखेला निघाली होती भगवानगडावर. बर. 5 जुलैला. 5 जुलैला. हां हां हां. आता तुमचे ही कितवा मुक्काम आहे? 7वा मुक्काम आहे आमचा. बर. आणि पंढरपूरला कोणत्या मुक्कामाला पोहोचाल? 11व्या मुक्कामाला. बर. सरासरी रोज किती चालता तुम्ही? सरासरी 20-22 कोणी 25. कालचं अंतर जवळपास 37. बर बर. आणि आता तुमच्या ह्या दिंडीमध्ये किती लोकसंख्या आहे? किती लोक आहेत सगळे? किती भाविक आहेत सगळे? 5 ते 7 बर. 7,000. एक 7,000 लोक आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये काय अडचणी, समस्या किंवा जे काय तुम्हाला जी तुमची भाविकांना सांगायचं आहे? अडचणीच येत नाही. हां. अडचणी याच्यात काहीच नाही. हां. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळी सेवा भेटते. काहीच अडचण नाही. बाबाच आमच्या संघ आहेत. बर बर बर. मग तुम्हाला संदेश काय द्यायचा आहे? लोकांसाठी संदेश काय द्यायचा या दिंडीच्या निमित्ताने? लोकांना आम्हाला असा संदेश द्यायचा, आम्ही जसे पायी चालवतो तसे तुम्ही पण चला पुढे वर्षी. नाही पण नाही बरोबर आहे, पण कशासाठी चला हे पण तुम्ही सांगितलं पाहिजे. हे बघा. हां. वारीत आल्यानंतर जेवढा आनंद भेटतो हां. याच्यावर इतका दुसरा कशातच आनंद भेटत नाही. वा वा. म्हणजे सगळं संसार वगैरे काही देण्यात येत नाही कुठला. वा वा वा. आत्मिकान. तुम्ही बोलताय काय सांगू शकाल का दिंडी बद्दल? काय सांगू शकाल काय? दिंडीबद्दल बोलण्यासारखंच नाही. हां हां. विमानाने जायचं मजा आहे, तशी पायी चालण्याची मजा कशातच नाही. वा वा वा. छान छान. 10 दिवसाच्या पायी वारीचं एवढं महत्व आहे की तुम्ही 6 महिने बिलकुल बिमार नाही हां पडणार. हां हां. इतकी ठीक आहे. energy. ठीक आहे. जय भगवान महाराज. जय भगवान बाबा की जय. मध्ये रक्षक म्हणून, पोलीस म्हणून काम करताय. आपली सेवा करायची. हा, सेवा करण्याच्या त्या संदर्भामध्ये काय तुम्ही सांगू शकाल? काय नाही, लोक आता पुढे चलत आहेत हां हां. कटाळा येण्यासाठी. नाही. ओली पुढे आता हे तुम्ही ह्या दिंडीतले पोलीस आहात आणि जनरल जे नेहमीच्या जीवनामध्ये जे पोलीस असतात याच्यातला दोन्हीतला अनुभव काय वाटतो तुम्हाला? काहीच नाही, आपली सेवाच. म्हणजे ही जी सेवेचे तुम्ही पोलीस आहात आणि बाकीच्या नेहमीच्या जीवनामध्ये आपण दंडुक घेऊन लोकांना पोटा करता येते. नाही पोटा करता लोकांना ह्याची. हां हां. हा, ही सेवा करतो. वा वा. छान छान. ठीक पण आहे. हां. मी 10 वर्षापासून वारी देतो. बर बर. तुमचं गाव, नाव? माझं गाव मूळ गाव चराटा आहे, हां. बीड जिल्ह्यामध्ये. हां. माझं नाव श्रीकृष्ण तांदळे आहे. बर. तुमचं काय बाकी शेती उद्योग करताय? मी नोकरी करतो. बर. नोकरी करताय. कुठं नोकरी करताय? कृषी विद्यापीठामध्ये नोकरी करतो. कृषी विद्यापीठामध्ये राहुरीला, परभणीमध्ये. तर या वारीमध्ये सामील होण्याचं काय कारण? म्हणजे तुम्हाला आलेली अनुभूती आणि वारीत सामील होण्याचा योग, ह्या सगळ्या गोष्टीचा जर सगळा मिलाप केला. वारीमध्ये सामील होण्याचा योग सहभागी झाल्याशिवाय लक्षातच येत नाही. हां हां.
पाण्यात नसतोच. म्हणजे ते सांगता येणार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. सांगता येणार नाही म्हणण्यापेक्षा हां सांगूच शकत नाही कोणीच. हां 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 तो सहभागी झाल्यानंतरच लक्षात येतं. हां हां आनंदच तेवढा असतो ना. काय हां आहे? हां हां म्हणजे ह्या वारीचा किती आनंद आहे हां हां त्याच्यात सहभागी झाल्यावरच कळतं. बरं आणि बरं बाबांचे समजा अनुभव पहिले हां हां की बाबामध्ये सामर्थ्य होतं. हां ज्या बाबांनी समजा दगडा खालून भाकरी काढल्या, हां दगडा खालून पाणी काढलं, हां ज्यांना ज्यांना त्यांच्या भक्ताला भूक लागली हां तेव्हा कुठं पाणी नव्हतं, केव्हा अन्न नव्हतं, हां तेव्हा ज्या माणसाने समजा सांगितलं बाबा आम्हाला लई भूक लागली, हां त्यांनी दगड म्हणजे उचला दगड हा हां. त्या दगडा खालून भाकरी निघल्या बापरे आणि त्या भाकरी लोकांनी खाल्ल्या. जेव्हा तहान लागली लोकांना हां तेव्हा त्यांनी सांगितलं हा दगड काढा, हां त्या दगडाखाली पाणी निघलं. बरं आजही बी तिथं झरे शिल्लक आहेत ते पाण्यासाठी. बरं भगवान बाबांनी पाण्यावर पंचा टाकला असा हां, पाण्यावर हां, विहिरीमध्ये हां. आणि त्याच्यावर पोथी वाचली. बरं एवढे बरं सामर्थ्यशाली दैवीशाली लोक आहेत अजून जिवंत. आणि ते पाहणारे सुद्धा जिवंत आहेत आज. म्हणजे या वारीमध्ये किंवा या आसपासच्या परिसरात तुमच्या आहेत आहेतच. जवळपास. आमच्या हां परिसरातले हां. इथून जालन्यापासून तिकडे नांदेड पासून लोक ह्या वारीमध्ये येतात. म्हणजे त्यांची कीर्ती तशी मान आहे. ज्या शिळा आज क्रेनला उचलत नाहीत अशा शिळा त्यावेळेस भगवान बाबांनीच्या काठीने म्हणले पुंडलिकावर हरिठ तेवढ्या शिळा वर जायच्या. बर आजही ते पूर्ण बांधकाम आहे, पूर्ण दगडाचं आहे. बर ज्या आजही बी समजा 50 लोक जरी लावले तरी ते उचलत नाही. अरे वा. त्यावेळेस त्यांनी त्या काठीने उचलल्या. त्यांची अशी कीर्ती होती. तर श्रद्धा लोकांची. एकंदरीत या वारीमध्ये सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही या भाविकांना काय म्हणजे काय तुमचे हे देणार, म्हणजे उपदेश देणार किंवा सल्ला देणार? त्याने आजही बी समजा ज्याची मनोकामना पूर्ण करायची, हां ज्याला वाटतं आपल्याला आपली इच्छा पूर्ण व्हावं, हां कुठला समजा आपलं एखादा रोगराई असेल, हां. आजही आमच्याकडे काय काय लोक येतं ज्यांना व्याधी आहे हां किंवा ज्यांना मानसिक त्रास आहे, हां असे लोक दर गुरुवारी बाबाचं जाऊन समाज दर्शन घेतात. बर हा ज्यांना समजा कधी कधी काय होतं एखादा आजार आहे, एखादं बाहेर नाही असं करेल, असे लोक जाऊन पाया पडतात. बर. श्रद्धेपोटी हे सगळं नीट होतं. अरे वा. आणि त्या श्रद्धेपोटी लोक पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. आणि त्यावेळेस बाबांनी सांगितलं की पंढरीची वारी करा हां आणि माऊलीचा फोटो गळ्यामध्ये बांधा. हां 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 एक वेळेस तरी वारी करा आणि त्या वारीचा आनंद कळतो. ओके छान. ताकदमधील एक ग्रामस्थ आहेत. नाव तुमचं? अल्लाउद्दीन दिलदार शेख. सल्लाउद्दीन दिलदार शेख हे दरवर्षी या वारकऱ्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था करतात. तर सल्लाउद्दीन साहेब जरा दोन शब्द सांगा, तुम्हाला काय याच्याबद्दल, या दिंडीबद्दल बोलायचं आहे? काय बोलावं म्हणजे तुम्हाला माहिती काय अनुभव आला? तुम्हाला का वाटलं इथं चहा पाणी करावं? आम्ही सगळ्या देवाला गोष्ट नाही मानत. हां 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 म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की हिंदूंच्या पण देवतांना आम्ही हे करतो पूजन, म्हणजे थोडक्यात त्यांची भक्ती करतो. सप्त्यामध्ये पण पंगत असती. तर अशा स्वरूपाचं, तर तुम्ही किती वर्षापासून हे करतायत? दिंडीत चालायला लागल्यापासून तरी 12 वर्ष. 12 वर्ष झालं. म्हणजे निष्कामपणे काम चालू आहे. किती वर्ष? माझे नाव प्रतीक प्रकाश गायकवाड आहे. हां मी सकाळपासून चहा वाटत होते कुणाला चहा वाटत होता? वारकऱ्यांना. बर किती वारकऱ्यांना तू चहा वाटला? इथं ना सगळ्या दिंडीला बर सकाळी किती वाजल्यापासून होता? 9 वाजल्यापासून. बर तुझ्या जोडीला कोण कोण होता आणखी? ही त्याचं नाव काय सांगा बरं, तुमचे नाव? माझं नाव प्रथमेश हनुमंत केळकर. हां सुदेव केळकर. माझं नाव सुजित अप्पा काळे आहे. माझं नाव तेजस अनिल पवार आहे. बर छान. मग आता तुम्ही ही सामाजिक सेवा करताय? हां आम्हाला खूप आनंद होतो. वा रे वा. मग दिंडी येते ना, आनंद होतो आम्हाला. अरे वा, दिंडीची वाट बघत बसताय तुम्ही? वा वा वा. या दिंडीतून काय शिकायला मिळालं तुम्हाला? म्हणजे आनंद होतो. आनंद शिकायला मिळाला, आनंद मिळाला तुम्हाला? ठीक आहे ठीक आहे. महारुद्र जाधव, वार्तांकन महारुद्र जाधव, रोहकल.